बघा ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे फॉर्मेशन ऑफ झायगोट. झायगोट कशा पद्धतीने तयार होतो तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये बघा कशा पद्धतीने स्पर्मची मूवमेंट ही ओहमकडे किंवा त्या फॅलोपियन ट्यूबकडे होत असते. एंट्री म्हणजे त्या स्पर्मची एंट्री ओहममध्ये कशा पद्धतीने होत असते, त्याचबरोबर ओहम ॲक्टिव्ह कसा होत असतो. बघा आपण पाहिलं होतं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जो काय ओहम आहे किंवा एग आहे तो काय झाला होता तर मेटाफेज 2मध्ये तो अरेस्ट झाला होता. म्हणजे त्याची डेव्हलपमेंट ही कंप्लीट झाली नव्हती. ती डेव्हलपमेंट ह्या इथं म्हणजे फर्टिलायझेशनमध्ये कंप्लीट होणार आहे. त्याचबरोबर ॲक्रोसोम रिॲक्शन काय आहे, कशा पद्धतीने स्पर्मच्या हेडवरी असणारे ॲक्रोसोम रिॲक्शन इथं कॅरी होत असते त्या आणि आपल्याला पाहायचं आहे फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. चला इतक्या पॉईंट्स आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. चला मग बघूया पुढं. बघा फर्टिलायझेशन हे काय आहे तर इट इज द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ हेप्लॉइड मेल and female gamete that produce the diploid zygote are called as the fertilization. बघा सोपा पॉईंट आहे, अगदी सोपा आहे, ह्यामध्ये अवघड असं काहीच नाही. ह्यामध्ये काय झालं तर हेप्लॉइड गॅमेट म्हणजे जे काय आहेत ते n नंबरने आपण रिप्रेझेंट करतोय असे गॅमेट, त्याला म्हणतो आपण हेप्लॉइड गॅमेट. यांचं फ्युजन होऊन जे काय होणार आहे तर डिप्लॉइड गॅमेट म्हणजे डिप्लॉइड सेल तयार होणार आहे, त्याला काय म्हणतो आपण फर्टिलायझेशन. मग आता हेप्लॉइड गॅमेट कोणते असणार आहे, स्पर्म आणि एग, त्यालाच म्हणतो आपण ओहम. यांचं युनियन होऊन जी काही सेल तयार होते ती कशी असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे आणि त्या सेलला म्हणतोय आपण झायगोट. म्हणजे एका वाक्यात आपण फर्टिलायझेशनची डेफिनेशन सांगू शकतो की फॉर्मेशन ऑफ झायगोट आर कॉल्ड ॲज द फर्टिलायझेशन. बघा हे काय तर इन सेक्शुअल रिप्रोडक्सिंग ऑर्गॅनिझम दिस प्रोसेस इज कॉमन. रिप्रोडक्शन म्हणजे कसलं सेक्शुअल रिप्रोडक्शन असणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये असणारी ही एक कॉमन मेथड आहे. फक्त ॲनिमलमध्येच नाही तर प्लॅन्टमध्ये देखील ही मेथड ही कॉमन आहे. म्हणजे प्लॅन्टमध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जसं कशा पद्धतीने तिथं प्लॅन्टमध्ये सेक्शुअली रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन पाहिलं होतं, डबल फर्टिलायझेशन आपण त्यामध्ये पाहिलं होतं. तीच मेथड काय तर सेक्शुअल रिप्रोडक्सिंग ऑर्गॅनिझममधील ही कॉमन मेथड आहे. इन मॅमल द फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड युजली टेक्स प्लेस इन द ॲम्फुला ऑफ द फॅलोपियन ट्यूब. मॅमलमध्येच म्हणजे आपण बघणार आहे ह्युमन बिईंगमध्ये हे फर्टिलायझेशन कसं आहे तर इंटरनल म्हणजे कसलं बॉडीच्या आतमध्ये. बघा लक्षात घ्या ह्युमनमध्ये किंवा मॅमलमध्ये फर्टिलायझेशन कसं होत असतं इंटरनल. कुठे होतं ते फॅलोपियन ट्यूबमध्ये. जर तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा चांगला अभ्यास असेल तर तुम्हाला लक्षात येईल की फॅलोपियन ट्यूब काय आहे आणि ते कुठं असते. जर माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं तुम्ही जाऊन त्याचा अभ्यास करा. फॅलोपियन ट्यूबमध्ये ते काय होणार आहे तर फर्टिलायझेशन होणार आहे आणि जे काय फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो काय झायगोट तयार होतोय त्या झायगोटचीच म्हणजेच त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कुठं होते, युटेरसमध्ये. लक्षात आलं. म्हणजे बघा लक्षात ठेवा पॉईंट इथं काय आहे आपल्याकडे फर्टिलायझेशन वेअर द फर्टिलायझेशन ऑकर्स इन द फॅलोपियन ट्यूब अँड द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ आर टेक्स प्लेस इन द युटेरस. ओके बघा नेक्स्ट बघू आपण ह्यामध्ये काय आहे तर आपल्याला ह्यामध्ये अजून अभ्यास करायचा आहे की कशा पद्धतीनं हे फर्टिलायझेशन होत असतं. म्हणजेच काय मेकॅनिझम ऑफ द फर्टिलायझेशन. बघा वेन द कोॲग्युलेटेड सिमेन आर इजॅक्युलेट ड्युरिंग द इजॅक्युलेशन दे स्पर्म म्हणजे जे काय सिमेन या फॉर्ममध्ये काय झालं तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एंटर झालं. ते कसं आहे कोॲग्युलेटेड आहे. कोॲग्युलेटेड म्हणजे काय जे काय जेलीसारखं त्याचा फॉर्म तयार झाला आहे. सिमेन म्हणजे बघा काय तर स्पर्म प्लस सम अदर सिक्रेशन म्हणजे काय असणार आहे त्या सिमेनमध्ये स्पर्म सेल असणार आहे, त्याचबरोबर अदर सिक्रेशनमध्ये काय येणार आहे तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या त्या रिप्रोडक्टिव्ह ग्लँडनी केलेलं सिक्रेशन, जी काय प्रोस्टेट ग्लँड आहे, सेमिनल ग्लँड आहेत, अशा प्रकारच्या ज्या काही ग्लँडनी केलेलं सिक्रेशन आहे ते कशासाठी असतं तर त्या स्पर्मच्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा स्पर्मच्या ॲक्टिव्हिटी रेग्युलेशन करण्यासाठी ते हार्मोन सिक्रेट केलेले असते. अशा हार्मोन्सला प्लस त्या स्पर्मला काय म्हणतो आपण सिमेन. ते सिमेन कुठं आलं आहे तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये वजानामध्ये किंवा त्या युटेरसमध्ये ते एंटर झालेलं असतं. ते कसं होतं पहिला अंडरगो द लिक्विफिकेशन म्हणजे त्या स्पर्मचं काय होणार आहे ते लिक्विडिफाय होणार आहे किंवा ते नॉर्मल लिक्विडसारखं ते काय करणार आहे स्ट्रक्चर करणार आहे आणि त्यापासून काय होणार आहे तर स्पर्म बिकम ॲक्टिवेटेड. बघा ते स्पर्म काय झाले ॲक्टिवेट झाले आणि ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय होणार आहे तर ते फॅलोपियन ट्यूबकडे म्हणजेच एककडे मूवमेंट करायला चालू करणार आहेत. बघा ह्या स्टेपला आपण काय केलं तर 3 स्टेजेसमध्ये त्याला डिवाइड केले. बघा कोणते द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन इज फॉलोज दॅट इज द मूवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग. त्यानंतर आपल्याकडे एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग अँड ॲक्टिवेशन ऑफ ओव्हन. ह्या 3 मेकॅनिझममधून
फर्टिलायझेशन हे कंप्लीट होत असतं. बघू आपण आता हे फर्टिलायझेशनच्या मेकॅनिझम काय काय आहेत. बघा, पहिली मेथड आहे आपल्याकडे मुवमेंट ऑफ स्पर्म टूवर्ड द एग. आता आपण पाहिलं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजेच इथं व्हाजायना म्हणजे किंवा युटेरसच्या रिजनमध्ये काय झालं तर स्पर्मची एंट्री झालेली आहे. आता तिथून काय होणार आहे तर पहिल्यांदा कपॅसिटेशन ही एक मेथड तिथं टेक्स प्लेस होणार आहे. म्हणजे कपॅसिटेशन ऑफ स्पर्म वॉज टेक्स प्लेस. आता कपॅसिटेशन म्हणजे काय तर एक अशी मेथड आहे की त्यामध्ये काय केलं जातं, मेकिंग पॉसिबल फॉर पेनिट्रेट द ओव्हम. म्हणजे स्पर्मला काय केलं जातं तर कॅपेबल केलं जातं. कॅपेबल कशासाठी तर पेनिट्रेट ओव्हमला पेनिट्रेट करण्यासाठी कॅपेबल केलं जातं. म्हणजे स्पर्मची ॲक्टिव्हिटी तिथं चेक केली जाते की स्पर्म हा ॲक्टिव्ह आहे का किंवा त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे का जो काय करणार आहे तर ओव्हमला पेनिट्रेट करणार आहे, ओव्हममध्ये एंटर करणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो मेकिंग द इट पॉसिबल फॉर पेनिट्रेटिंग द ओव्हम. म्हणजे ॲक्टिव्ह स्पर्मची इथं टेस्ट केली जाते. बघा, एंटर द मिलियन्स ऑफ स्पर्म म्हणजे जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा त्या सिमेनमधून मिलियन्समध्ये म्हणजे मॅक्झिमम किती 200 to 400 मिलियन स्पर्म हे एंटर होत असतात आणि त्यात ते अलॉंग 50% आर डिस्ट्रॉयड. बघा, 50% हे काय झाले डिस्ट्रॉय झाले. कशामुळे तर इथं असणाऱ्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटमुळे. त्यामुळं काय झालं तर जे काय स्पर्म आहेत त्यातले 50% डिस्ट्रॉय झाले आणि त्यातले जे काय रिमेनिंग आहे ते फ्यू आर अंडरगो द कपॅसिटेशन. म्हणजे फक्त 50% काय झाले तर तिथं कपॅसिटेशनसाठी किंवा ते कॅपेबल बनतात. ह्या प्रोसेसला आपल्याला किती टाईम लागतो आहे 5 to 6 hours. लक्षात आलं. स्पर्म एंटर झाले ते त्यातले काय झाले 50% डिस्ट्रॉय झाले. त्यातले फक्त 50% काय करणार आहेत तर कॅपॅसिटेशनसाठी होणार आहेत. आणि बघा त्यामध्ये काय झालं जे ॲक्टिव्ह झालेले स्पर्म आहेत ते काय करतात ते शो द टेल शोज द रॅपिड व्हिप्लॅश मुवमेंट. व्हिप्लॅश म्हणजे बघा हे स्पर्मचे आहेत तुम्ही ती टेल आहे ती काय करते तर अशा पद्धतीनं मुवमेंट चालू करते जी काय करणार आहे तर ट्रॅव्हल करणार आहे कुठे तर फॅलोपियन ट्यूबमध्ये. म्हणजे इथून जे काय स्पर्म आहेत कपॅसिटेशनमधून आलेले ते काय करणार आहेत तर इकडून फॅलोपियन ट्यूबमध्ये ते ट्रान्सफर करणार आहेत. बघा पॉईंट आला का लक्षात. जे काय स्पर्म रिमेन आहेत ते ॲक्टिव्ह आहेत ते कॅपॅसिटेशन झालेलं आहे ते काय करणार आहेत तर मुवमेंट स्टार्ट करणार आहे टूवर्ड द ओव्हिडक्ट. म्हणजे फॅलोपियन ट्यूबकडे त्यांची मुवमेंट ही स्टार्ट झालेली आहे. आता ह्या स्पर्मला ॲक्टिव्ह कुणी केलं तर प्रोस्टाग्लॅन्डिन. त्या प्रोस्टाग्लॅन्डिन कुठून आलं ते तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ते काय केले तर ते सिक्रेशन केले. त्या स्पर्मनी काय त्या प्रोस्टाग्लॅन्डिननं काय केलं ॲक्टिवेटेड द स्पर्म अँड व्हेस्टिब्युलर सिक्रेशन एनहान्स द स्पर्म मोटॅलिटी. म्हणजे स्पर्मची जी काय मुवमेंट आहे जी काय मोटॅलिटी आहे ती काय केली तर त्या वेस्टिब्युलर ग्लँडच्या सिक्रेशननं एनहान्स केली. म्हणजेच काय केली इन्क्रीजेस केली. बघा हे इन्क्रीजेस कितीपर्यंत केले तर मुवमेंट ऑफ स्पर्म टूवर्ड द एग इज 1.5 to 3 mm per minute. म्हणजे एका मिनिटाला त्याचा स्पीड किती आहे मुवमेंटचा 1.5 to 3 mm इतका स्पीडनं ते काय होणार आहेत तर ते ओव्हिडक्टकडे ट्रान्सफर होणार आहेत, ओव्हिडक्टकडे मुवमेंट करणार आहे. मग काय आलं तर स्पर्म रिचेस टू द ॲम्प्युला विदिन द 5 minutes. म्हणजे 5 मिनिटमध्ये काय होणार आहेत तर ते ॲम्प्युलापर्यंत रीच होणार आहेत. ठीक आहे. बघा लक्षात आलं का स्पर्मची मुवमेंट ही कशा पद्धतीने झाली बाय द सेल्फ मुवमेंट अँड द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटरस अँड फॅलोपियन ट्यूब. म्हणजे स्पर्मकडे काय आलं तर एक स्वतःची मुवमेंट आहे. म्हणजे त्यांच्याकडे एक लोकोमोटरी ऑर्गन आपण आहे असं म्हणू शकतो आपण. तर त्यांच्या टेलमार्फत प्लस युटेरसचे जे काय कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. कशामुळे कॉन्ट्रॅक्शन होतं आहे तर बाय द ऑक्सिटोसिन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील नेक्स्ट हार्मोन बघा ते कोणतं आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे हार्मोन काय करतं आहे तर युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन करतं आहे. ते कॉन्ट्रॅक्शनमुळं काय होणार आहे तर इथले जे काय स्पर्म आहेत ते पुढे ट्रान्सफर किंवा मुवमेंटसाठी ते एनहान्स करणार आहेत किंवा त्यांची ही मुवमेंट इथं स्टार्ट होते. लक्षात आलं. बघा दोन हार्मोन इथं पाहिले आपण. एक प्रोस्टाग्लॅन्डिन आहे त्यांनी काय केलं स्पर्म्सला ॲक्टिवेट केलं, व्हेस्टिब्युलर सिक्रेशन स्पर्मची मोटॅलिटी इन्क्रीज केली. आणि आता बघतोय ऑक्सिटोसिन. ह्या ऑक्सिटोसिनने काय केलं तर कॉन्ट्रॅक्शन हे केले जेणेकरून काय होणार आहे तर फिमेल त्या युटेरसची कॉन्ट्रॅक्शन होऊन त्या स्पर्मला पुढे ढकलायचं ती प्रोसेस इथं कॅरी होणार आहे. स्पर्म कॅन रिमेन व्हायबल फॉर 24 to 48 hours. म्हणजे जे काय स्पर्म आहे ते युटरसमध्ये किती 24 to 48 hours काय होऊ शकते व्हायबल राहू शकते, ते ॲक्टिव्ह राहू शकते. आणि तसंच ओव्हम किती तर 24 hours तो व्हायबल राहू शकतो. आपण स्पर्म बँकमध्ये -100°C काय करू शकतो स्पर्म स्टोरेज करू शकते. तुम्ही इथं 10वीमध्ये आपण बघितलं होतं स्पर्म बँक अशा पद्धतीचा आपण अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण काय करू शकतो तर स्पर्मला स्टोअर करू शकतो किंवा त्यांना आपण
-100 लिक्विड नायट्रोजनमध्ये आपण त्यांना स्टोअर करू शकतो. लक्षात आलं. आपण पाहिलं मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग. मुवमेंट कशामुळे झाले तर बाय सेल्फ मुवमेंट प्लस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. त्यामध्ये महत्त्वाचं काय पॉईंट आपल्याकडे कॅपॅसिटेशन. बघा नेक्स्ट बघू आपण काय आपल्याकडे पॉईंट तर एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. आता जे काही स्पर्म आहेत ते कुठं आलेत आता ओव्हिडक्टमधून ॲम्फ्युलामध्ये आलेत आणि त्या ॲम्फ्युलामध्ये काय करणार आहे जो काय एग आहे किंवा जो काय ओहम आहे त्याला पेनिट्रेट करणार आहे किंवा त्या स्पर्मच्या एगच्या आतमध्ये हे स्पर्म न्यूक्लियस एंटर करणार आहे. बघू त्यामध्ये काय तर आउट ऑफ मिलियन्स ऑफ स्पर्म फ्यू हंड्रेड्स आर रीच टू द ॲम्प्युला. म्हणजे आपण पाहिलं की जे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं ॲसिडिक एन्व्हायरमेंट आहे ते काय करते स्पर्मला डॅमेज करते किंवा जे काय अनफिट स्पर्म्स आहेत ते पण काय होणार आहे तिथं डेड होणार आहे. त्यातले मिलियन्समधले स्पर्म काय झाले फक्त फ्यू हंड्रेड काय झाले तर त्या ॲम्फ्युलामध्ये आले. म्हणजे आणि त्या 100मधील फक्त 1 स्पर्म कॅन फर्टिलाइज द ओहम. लक्षात येते फक्त एकच स्पर्म काय करू शकतोय एगला फर्टिलाइज करू शकतोय. लक्षात येतोय का पॉईंट. एकच स्पर्मनी काय होणार आहे फर्टिलायझेशन होणार आहे तिथं. आता बघू की काय होतं तिथं तर एकच्या जवळ किंवा रिच एकपाशी जेव्हा स्पर्म एंटर करतोय त्यातल्या स्पर्म हेडमध्ये असणारं ॲक्रोसोम. बघा स्ट्रक्चर ऑफ स्पर्ममध्ये आपण पाहिलं होतं. तुम्ही माहीत नसेल तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा. मेल रिप्रोडक्टिव्हमध्ये आपण काय पाहिलं होतं स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. त्यामध्ये काय होतं तर स्पर्म हेडवरती एक ॲक्रोसोम नावाचं एक स्ट्रक्चर होतं. ते काय करते हायड्रोलायटिक एन्झाईम किंवा लायटिक एन्झाईम कॅरी करत असते. बघा आफ्टर द रिचिंग टू द एग ॲक्रोसोम रिलीजेस लायसिन हायलुरोनिडेज एन्झाईम. त्यालाच काय म्हणतो आपण कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. म्हणजे बघा एगवरती असणारा जो काय कोरोना रॅडिएटा हा लेअर आहे. म्हणजे हा लेअरला काय केलं जातं पहिल्यांदा लाईस केलं जातं किंवा त्याला डिझॉल्व केलं जातं. कोणत्या एन्झाईमनं हायलुरोनिडेज हे एन्झाईम किंवा त्यालाच काय म्हणतो आपण कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. जे बघा इथं स्पर्मची एंट्री झाली त्या स्पर्मने हे एन्झाईम रिलीज केलं आणि हे लेअर किंवा हे मेम्ब्रेन काय झाला डिझॉल्व झाला की काय होणार आहे तर ते स्पर्मचा हेड एंटर करणार आहे. डिझॉल्व्ह द ऑल मेम्ब्रेन अँड स्पर्म हेड पासेस थ्रू आउट द झोना पेलुसोडला. म्हणजे बघा स्पर्मनी काय केलं आहे हा लेअर डॅमेज केला किंवा डिझॉल्व केला आणि तो काय झाला आहे तर आतमध्ये गेला आहे किंवा हे लेअरमधून एंट्री आत केली. आता आतमध्ये कोणता लेअर आहे झोना पेलुसोडला. म्हणजे बघा ह्या लेअरला काय म्हणतो आपण झोना पेलुसोडला. हा लेअरमध्ये आला आहे स्पर्म. आता त्या झोना पेलुसोडामध्ये काय आहे तर इट इज द फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन. म्हणजे इथं काय असते तर एक स्पेशल टाईपचे प्रोटीन असते त्याला काय म्हणतो आपण फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन ZP3 आणि ZP2 असं त्यांचे नाव आहेत. बघा फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन. ह्या प्रोटीनचं काय काम आहे तर त्याला काय म्हणतो आपण प्रोटीन रिसेप्टार प्रोटीन. ते काय करत असते स्पर्मला ॲट्रॅक्ट करून घेत असतात किंवा ते काय करत असते स्पर्मची रिॲक्शन ही कंप्लीट करून घेऊ शकतात. द फर्टिलायझिंग बाइंड टू द स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन अँटी फर्टिलायझिंग ऑफ द स्पर्म. मग आता एगवरती काय आहे तर फर्टिलायझिंग प्रोटीन आहेत. मग स्पर्मवरती कोणते आहेत तर अँटी फर्टिलायझिंग प्रोटीन आहेत. म्हणजे त्या एगला काय करणार आहेत तर ते स्पर्म हेड अटॅच करणार आहे तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग अशा प्रकारची रिॲक्शन होणार आहे. लक्षात येते स्पर्म एगवरती आहेत ते फर्टिलायझिंग रिसेप्टार आणि स्पर्मवरती आहेत ते अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन आणि त्यांच्यामध्ये असणारे दोघांमध्ये रिॲक्शन होणार आहे. कोणते रिॲक्शन आहे फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग इंट्रॅक्शन. ह्यांच्यामध्ये ते इंट्रॅक्शन होऊन काय होणार आहे तर ते तिथं ते स्पर्म ॲक्टिवेट होणार आहे आणि त्याच्यात तो न्यूक्लियस एंटर करणार आहे. बघा इट इज द इंट्रॅक्शन इज द स्पेसिफिक. म्हणजे आता स्पेसिफिक म्हणजे काय तर एकाच स्पेसिसचं जर एग आहे त्या स्पेसिसचा स्पर्म इथं एंटर करू शकतोय. जर हा ह्युमन बिईंगचा जो काय एग आहे ह्युमन फिमेलचा जो एग आहे तर तिथं मेल ह्युमनचाच फक्त तिथं स्पर्म एंटर करू शकतोय. कारण काय तर इथं अँटी फर्टिलायझिंग रिसेप्टर आहेत त्याचबरोबर फर्टिलायझिंग रिसेप्टर आहे. म्हणजे इथं काय तर स्पेसिफिक आहे ज्या त्या किंवा ठराविक स्पेसिसमध्येच काय होतं तर त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होत असतं. म्हणजेच ते काय होऊ शकतं फर्टिलायझेशन होऊ शकतं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण कॉम्प्लेबिलिटी रिॲक्शन. म्हणजेच ती काय तर एक प्रकारची एक कॉम्प्लेबिलिटी रिॲक्शन आहे. अशा पद्धतीने तिथं रिॲक्शन ही कंप्लीट होते. बघा लक्षात आलं का एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग कशा पद्धतीने आहे तर ते ॲक्रोसोमल रिॲक्शन वाचून आपण ती
रिॲक्शन पाहिली. बघा त्यात पहिल्यांदा एन्झाईम कोणतं होतं, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. म्हणजे एम्फिलामध्ये काय आले तर फ्यू हंड्रेडमधील फक्त एका स्पर्मची एंट्री त्या एगमध्ये होणार आहे. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम रिलीज केलं, त्यामुळं कोरोना रेडिएटा किंवा आउटर मोस्ट लेअर काय झाले, डॅमेज झाले, त्याचे डिजनरेट झाले. त्यानंतर स्पर्म हेड आत एंटर केल्यानंतर झोना पेलुसिडा वरती काय केलं तर फर्टिलायझिंग रिसेप्टर तिथं दिसलेत. फर्टिलायझिंग आणि स्पर्मवरती असणारे अँटी फर्टिलायझिंग यांच्यामध्ये रिॲक्शन झाली आणि ते काय करणार आहे तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन तयार झालं आणि त्यांनी काय केलं, फर्टिलायझेशनला एनहान्स केलं. म्हणजे फर्टिलायझेशन त्यांनी काय केलं, रेट इन्क्रीज केला. आणि ही रिॲक्शन कशी आहे तर फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग इज द स्पेसिफिक अशी रिॲक्शन आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण, कॉम्प्लिबिलिटी रिॲक्शन. लक्षात आलं. आता इथं स्पर्म हेड आला आहे. आता इथं स्पर्म हेड आल्यानंतर काय होणार आहे तर ॲक्रोसोमची रिॲक्शन होणार आहे. बघू आपण ती ॲक्रोसोमल रिॲक्शन कशा पद्धतीने होते. बघा ॲक्रोसोम रिॲक्शन. आता ॲक्रोसोम कशा पद्धतीने इथं ॲक्टिवेट करतोय बघू आपण. ॲक्रोसोम रिलीजेस द लायटिक एन्झाईम ॲक्रोसिन ऑर झोना लायसिन. म्हणजे तो झोना पेलुसिडला हा लेअर, इनरमोस्ट लेअर काय करायचा आपल्याला, डिझॉल्व्ह करायचा आहे. तो डिझॉल्व्ह करण्यासाठी त्या ॲक्रोसोमने ॲक्रोसिन हे एन्झाईम रिलीज केलं किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, झोना लायसिन. म्हणजे झोना पेलुसिडला ह्याला काय करायचं आहे, लाईस करायचं आहे. लाईस म्हणजे लाईट करणे किंवा डिझॉल्व्ह करण्याचं आहे. बघा जो ॲक्रोसिन कुणावरती ॲक्ट केलं, झोना पेलुसिडला म्हणजे इनरमोस्ट लेअर, त्या झोना पेलुसिडावरती काय केलं तर त्या ॲक्रोसिनने अटॅक केला आणि तिथं काय तयार झालं तर फर्टिलायझिंग कोन. फर्टिलायझिंग कोन म्हणजे बघा इथं एक असा कोन किंवा एक अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं जे काय करते, इट अलाउड टू पास स्पर्म हेड इनटू द एग. एक कोन आहे किंवा तिथे कॅनल लाईक स्ट्रक्चर तिथं तयार झालेलं आहे. स्पर्म हेड कनेक्ट टू द एग अँड वीक वेव्ह ऑफ डिपोलरायझेशन इज प्रोड्यूस. डिपोलरायझेशन होणार आहे तिथं, म्हणजे तिथे एक वेव्ह तयार होणार आहे कॉन्ट्रॅक्शन टाईपची आणि त्यातून काय होणार आहे, स्पर्म हेड कॅन रिलीज इन टू द एग सायटोप्लाझम. लक्षात आलं का. इथं हाय एन्झाईमची ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲक्रोसोम म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, झोना लायसिन ह्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी आपण पाहतो ॲक्रोसोम रिॲक्शनमध्ये. त्यामध्ये महत्त्वाचं पहिला काय आहे तर ते रिलीज केलं, ते ॲक्ट कुणावरती करणार आहे, झोना पेलुसिडावरती. झोना पेलुसिडावरती ॲक्ट केल्यानंतर तिथं काय होतंय, फर्टिलायझेशन कोन तयार होते. फर्टिलायझेशन कोन कुठं होतंय, एग मेम्ब्रेनवरती. कोन म्हणजे कसला आहे तो, एक कॅनल लाईक स्ट्रक्चर आहे. इट इज द पासवे ऑफ स्पर्म न्यूक्लियस इन टू द एग आणि त्यामधून काय होणार आहे, डिपोलरायझेशन वेव्ह तयार होणार आहे आणि स्पर्मचा न्यूक्लियस एगमध्ये एंटर करणार आहे. बघा ह्या वेळेस काय होणार आहे तर मेम्ब्रेन ऑफ द बोथ सेल डिझॉल्व्ह अँड स्पर्म न्यूक्लियस अँड सेंट्रिओल एंटर टू द एग. म्हणजे इथं बघा तुम्ही स्पर्मचा मेम्ब्रेन किंवा स्पर्म वॉल पण काय झाले, डिझॉल्व्ह झाले आणि एग वॉल पण काय झाले, डिझॉल्व्ह झाले. आणि त्यानंतर काय झालं तर एग स्पर्म न्यूक्लियस प्लस सेंट्रिओल्स काय झाले, एग सायटोप्लाझममध्ये एंटर झाले. म्हणजे ते एंटर झाल्या किंवा लगेचच काय होणार आहे, जे काय इनर मोस्ट मेम्ब्रेन होतं, व्हाईट लाईन मेम्ब्रेन, त्याला आपण एग मेम्ब्रेन म्हणतोय. ह्या व्हाईट लाईन मेम्ब्रेनचं कन्व्हर्शन कशात होतंय, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. बघा हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इथं काय झालं आहे बघा, इथं इनरमोस्ट व्हाईट लाईन मेम्ब्रेन होतं, त्याचं कन्व्हर्शन फर्टिलायझिंग मेम्ब्रेनमध्ये झालं. आता फर्टिलायझेशन मेम्ब्रेन काय करते, इट डिॲक्टिवेट द स्पर्म रिसेप्टर ऑफ द झोना पेलुसिडला. म्हणजे आपण जे काय स्पर्मवर हे आपण इथं रिसेप्टर पाहिले होते झोना पेलुसिडावरती, म्हणजे जे काय करत होते, फर्टिलायझिंग रिसेप्टर होते, ते काय करायचे, स्पर्मला अट्रॅक्ट करून घ्यायचे, स्पर्मला बाइंड करून घ्यायचे. हे रिसेप्टर काय झाले, डिॲक्टिवेट झाले. लक्षात आलं. म्हणजे फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार झाल्यानंतर झोना पेलुसिडावरती असणारे फर्टिलायझिंग रिसेप्टर किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, स्पर्म रिसेप्टर आर डिॲक्टिवेटेड. वाय दे आर डिॲक्टिवेटेड, दॅट stop the entry of another sperm. When one nucleus of sperm is entered, then another sperm entry was stopped, deactivated, because it's stopped to or it prevent to the पॉलिस्पर्मी. बघा लक्षात येते का, एका स्पर्मची एंट्री झाल्यानंतर तिथं काय झालं तर तिथं डिप्लॉइड ती होऊ शकते. पुढील प्रोसेसमध्ये काय होणार आहे तर डिप्लॉइड तो होणार आहे, फर्टिलायझेशन कंप्लीट होणार आहे. म्हणून काय केलं जातं तर अदर स्पर्मची एंट्री तिथं ब्लॉक केली जाते. लक्षात आलं. ते काम कोणाचं आहे, फर्टिलायझेशन मेम्ब्रेनचं. लक्षात ठेवा, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन कॅन डिॲक्टिवेट द स्पर्म रिसेप्टर दॅट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द अनदर स्पर्म. ओके. बघा लक्षात घ्या, इथं इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ अदर स्पर्म. बघा नेक्स्ट आता काय बघू आपण, नेक्स्ट बघा पॉईंट काय आपल्याकडे तर ॲक्टिवेशन ऑफ ओहम. आता आपल्या त्या एगमध्ये काय झाले तर स्पर्मची एंट्री झाली
स्पर्मची एंट्री झाल्यानंतर आता पुढील प्रोसेस काय तर त्या एगला ॲक्टिवेशन करायचं. आता आपण पाहिलं होतं फॉर्मेशन ऑफ गॅमेटमध्ये किंवा त्यामध्ये जी काय ऊ साईट आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण ओहम आहे, तो काय झाला होता मेटाफेज 2मध्ये काय झालं होतं अरेस्ट झाला होता. म्हणजे त्यांची काय झाली ती प्रोसेस स्टॉप झाली होती. म्हणजे मिओसिस 2मध्ये काय झालं आहे तर तो एक अरेस्ट झाला आहे, स्टॉप झाला आहे. म्हणजे तो कसा आहे इनकम्प्लिटेड आहे, इनॲक्टिव्ह आहे. मग काय होणार आहे तर त्याचं ॲक्टिवेशन होणार आहे कधी वेन द स्पर्म एंटर इंटू द एग, स्पर्म हेड एंटर इंटू द एग. बघा लक्षात ठेवा जेव्हा फर्टिलायझेशन स्टार्ट होते किंवा फर्टिलायझेशन होते त्यावेळेस एग ॲक्टिवेट होते आणि तो काय करतोय तर त्याची मेटाफेज 2 म्हणजे मिओसिस 2 ही कंप्लीट करतोय आणि त्यापासून ॲक्टिव्ह ओहम हा इथं तयार होते. बघू आपण आता आफ्टर द स्पर्म पेनिट्रेट द सेकंडरी oocyte द oocyte कंप्लिटेड मिओसिस सेकंड अँड फॉर्मेशन ऑफ ओहम अँड सेकंड पोलार बॉडी. म्हणजे स्पर्मचा हेड आत आल्यानंतर एगमध्ये एंटर केल्यानंतर त्यातला जो काय oocyte आहे तो काय करतोय मिओसिस सेकंड कंप्लीट करतोय आणि त्यापासून ॲक्टिव्ह ओहम तिथं तयार होतोय. बघा त्यानंतर काय होतं स्पर्म अँड ओहम न्यूक्लियाय स्वेल अँड फॉर्मिंग द प्रो न्यूक्लियाय. इथं प्रो न्यूक्लियाय तयार करतात कुणी तर तो काय करते स्पर्मचा न्यूक्लियस जो एंटर झाला त्यापासून जो काय स्पर्मचा न्यूक्लियस आहे तो काय होतं स्वेल होतोय. म्हणजे तो असं साईज इन्क्रीज करू लागतोय आणि त्यापासून काय होतं तर प्रो न्यूक्लिया इथं तयार झालेला दिसतोय. प्रो न्यूक्लिया अप्रोच द इच अदर अँड मायटॉटिक स्पिंडल्स फ्रॉम बिटवीन देम. म्हणजे ह्यांच्यापासून काय झाले तर मायटॉटिक स्पिंडल हे काय तिथं तयार होऊ लागलेत. म्हणजे जे काय स्पर्मचा न्यूक्लियस होता स्पर्मचा न्यूक्लियस काय झाला आहे तर तो स्वेल झाला आणि स्वेल होऊन तो काय करतोय तर मायटॉटिक स्पिंडल तयार करतोय. जेणेकरून काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये फ्युजन होऊन त्यांच्यापासून नवीन डिप्लॉइड अशी तेल होणार आहे. प्रोन्यूक्लिया अप्रोच द इच अदर अँड मायटॉटिक स्पिंडल्स फॉर्म्स बिटवीन देम. क्रोमोझोम ऑफ बोथ प्रोन्यूक्लिया इंटरमिक्स फर्टिलायझेशन इज अकम्प्लेशन. म्हणजे बघा इथं काय झालं आता ते जे काय दोन्ही पण प्रोन्यूक्लियस आहेत त्यामधून काय होणार आहे तर त्यातले स्पिंडल काय होते तर इंटरचेंज होते किंवा त्यातले जे काय क्रोमोझोम आहेत ते इंटरचेंज होते. हे काय म्हणतो आपण इंटरमिक्स होते आणि त्यांच्यापासून एकच अशा प्रकारचं न्यूक्लियस तयार होते. म्हणजेच काय झालं बघा दोन हे प्लॉइड न्यूक्लियसचं काय झालं इथं फ्युजन झालं. ओके लक्षात आलं. फ्युजन झालं की काय होणार आहे तर तो डिप्लॉइड न्यूक्लियस असा तयार होणार आहे आणि त्याला काय म्हणतो आपण झायगोट. लक्षात आलं. इथं ॲक्टिवेशन झालं. आता आपण बघा इथं फ्युजन वेळेस तुम्हाला आता कळेल फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. इथं आपण व्यवस्थित तुम्ही लक्षात काय ठेवा ॲक्टिवेशन ऑफ ओहम ॲक्टिवेट कसा झाला व्हेन द स्पर्म हेड or sperm nucleus enter to the egg, then the meiosis second was occur, that is the arrested in the metaphase 2, that ovum completed its metaphase 2 and it is the become active ovum and form one polar body are called as the second polar body. त्यानंतर बघा फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. फ्युजन होणार आहे तर एग आणि स्पर्म म्हणजेच कोणाचं तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या न्यूक्लियसचं. बघा द कवरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लिया डिजनरेटेड अलाउइंग द क्रोमोझोमल पेअरिंग. बघा इथं आता काय झालं तर तो ओहम काय झाला ॲक्टिवेट झाला आणि जो काय ॲक्टिव्ह झालेला ओहम आहे त्यामधले जे काय कवरिंग आहे न्यूक्लियसचं जे काय कवरिंग असतं ते काय होणार आहे तर डिजनरेट होणार आहे अँड दॅट अलाउड टू द क्रोमोझोम पेअरिंग. आता आपण जे काय पाहिलं की स्पर्मचा न्यूक्लियस पण कसा झाला तर त्या एगमध्ये एंटर झाला आणि दोन्ही पण कसे आहेत तर हेप्लॉइड आहेत. आता ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होणार आहे डिसॅपेअर होणार आहे आणि त्यातले क्रोमोझोम काय होणार आहेत तर बाहेर येणार आहेत आणि ते काय होणार आहेत तर मिक्स होणार आहेत. बघा इथं लक्षात येते का दोघांचे पण काय झाले तर कवरिंग म्हणजे जे काय डिजनरेट झालं आउटर मेम्ब्रेन आणि ते काय अलाउइंग द क्रोमोझोमल पेअरिंग दोघातली पण क्रोमोझोम इंटरमिक्स होणार आहे. द रिझल्टिंग द फॉर्मेशन ऑफ सिनक्वेरियन बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज द सिनगॅमी. सिनगॅमी म्हणजे काय परमनंट मिक्सिंग ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे दोघांचे पण न्यूक्लियसमधील क्रोमोझोम काय झालेत तर परमनंटली मिक्स झालेत ते काय बाइंड झालेत किंवा फ्यूज झालेत. बघा लक्षात येते का त्याला काय म्हणतो आपण सिनगॅमी. इट इज द फ्युजन ऑफ क्रोमोझोम फ्युजन ऑफ न्यूक्लियस आर कॉल्ड ॲज अ सिनकॅमी. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण कॅरिओगॅमी. लक्षात आलं हा पॉईंट. यामध्ये बघा फ्युजनमध्ये काय झालं तर पहिल्यांदा त्यांचं प्रो न्यूक्लियसचं कवरिंग डिजनरेट होणार आहे आणि डिजनरेट झालं की त्यातले दोघांचे क्रोमोझोम इंटरमिक्स होणार आहे. इंटरमिक्स झालं की काय होणार आहे तर दोघां हेप्लॉइड न्यूक्लियसपासून काय तयार होते तर एक डिप्लॉइड न्यूक्लियस तयार होते आणि त्या डिप्लॉइड न्यूक्लियसपासून डिप्लॉइड सेल त्यालाच काय म्हणतो आपण झायगोट. ठीक आहे लक्षात आलं. झायगोट कशा पद्धतीने तयार झाला ह्या सेलला काय म्हणतो आपण झायगोट. ती आहे कशी डिप्लॉइड. द प्रॉक्सिमल centriole from the sperm
हॅज हेल्प टू द फॉर्मेशन ऑफ द सिन कॅरियन स्पिंडल. म्हणजे त्या स्पर्ममध्ये असणारे सेंट्रिओल्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण, प्रॉक्झिमल सेंट्रिओल. लक्षात ठेवा, प्रॉक्झिमल सेंट्रिओल हे कशामध्ये, स्पर्ममध्ये प्रेझेंट असतात. ते कशासाठी हेल्प करते, तर सिन कॅरियन स्पिंडल फायबर ते तयार करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये क्रोमोझोमल पेअरिंग तयार करण्यासाठी हे हेल्प करत असते. आता हा झायगोट काय होतोय, तर त्यामध्ये डिव्हिजन चालू होते, मायटॉटिक डिव्हिजन त्यामध्ये होत असते त्यामध्ये. आणि मायटॉटिक डिव्हिजनपासून तो काय करतोय, ब्लास्टोमियरमध्ये कन्वर्ट होते. त्यालाच काय म्हणते, क्लिवेज. त्याच्या क्लिवेज म्हणजेच काय, तर ब्रेकडाऊन किंवा त्यांच्यामध्ये काय होणार आहे, डिव्हिजन स्टार्ट होणार आहे. आणि त्या डिव्हिजनमधून काय होतंय, तर त्याचं ब्लास्टोमियरमध्ये कन्व्हर्शन होतं आहे. हे कशामध्ये, एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे. हे पूर्ण क्लिवेजमध्ये ब्लास्टोसिस्ट कशा पद्धतीने तयार होते, मोरुला कशा पद्धतीने तयार होते, त्यानंतर एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते, हे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, हे लक्षात आलं का, इथं काय झालं, फ्युजन तयार झालं आणि झायगोट इथं तयार झालेलं आहे. बघू आपण आता ह्याचे सिग्निफिकन्स काय आहेत, म्हणजे जे काय फर्टिलायझेशन झालं त्याचा फायदा काय झाला किंवा त्याचे सिग्निफिकन्स बघू. बघा, सिग्निफिकन्समध्ये पहिला पॉईंट आहे आपल्याकडे, सेकंडरी oocyte कम्प्लीट द प्रोसेस ऑफ oogenesis अँड इट ट्रान्सफर इन टू द मॅच्युअर ओहम. म्हणजे आपण पाहिलं, जेव्हा स्पर्मचं न्यूक्लियस त्या एगमध्ये एंटर झालता किंवा ओहममध्ये एंटर झालता, त्यावेळेस इथं काय झालं, तर oogenesisची प्रोसेस इथं कंप्लीट झाली. म्हणजे तो ओहम काय झाला, मॅच्युअर झाला, ओहम ॲक्टिवेट झाला. फर्टिलायझेशन होण्याआधी आधी कसा होता, तो इनॲक्टिवेट होता किंवा इमॅच्युअर होता. कारण का, तर मिओसिस सेकंडमध्ये तो अरेस्ट झाला होता. लक्षात आलं. त्याचबरोबर द डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड इन द झायगोट. म्हणजे इथं काय झालं, जो काय एग हेप्लॉइड होता, स्पर्म हेप्लॉइड होता, पण फर्टिलायझेशन झाल्यामुळं काय झालं, तर तिथून झायगोट तयार झाला. म्हणजेच काय झालं, तर डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इथं तयार झाली इन द प्रोसेस ऑफ सिनगॅमी. लक्षात आलं. मग हे काय, तर फर्टिलायझेशनचं सिग्निफिकन्स आहे. बघा, द ओहम लॅक द सेंट्रिओल नेसेसरी फॉर द फर्दर डिव्हिजन आर रिसिव्ड फ्रॉम द स्पर्म ड्युरिंग द फर्टिलायझेशन. म्हणजे आपण आता पाहिलं की जे काय स्पर्मचे सेंट्रिओल्स आहेत, प्रॉक्झिमल सेंट्रिओल्स, ते सेंट्रिओल काय झाले, तर एगमध्ये एंटर झाले आणि त्या सेंट्रिओलमुळं काय होणार आहे, पुढील डिव्हिजनसाठी हेल्प होणार आहे. पण ते एगमध्ये काय होते, अब्सेंट होते. ते कुठून आले, स्पर्ममधून आले. कशामुळं, फर्टिलायझेशनमुळं. म्हणजे इथं पॉईंट काय आपल्याकडे, द ओहम लॅक द सेंट्रिओल नेसेसरी फॉर द फर्दर डिव्हिजन are received from the sperm during the fertilization. That's why the next division was started and the embryo was developed. The fusion of male and female gamete from the two parents, it result to the variation are significant for the evolution. आता आपण बघतोय की दोन डिफरंट पेरेंटमधून काय आले, तर क्रोमोझोम आलेत. म्हणजे मेलकडून 50% आणि फिमेलकडून 50%, म्हणजे काय म्हणते, फ्लॉइड. आणि त्यांचं फ्युजन होऊन काय होणार आहे, तर एक डिप्लॉइड अशी सेल तयार होणार आहे किंवा डिप्लॉइड असा एक झायगोट तयार होणार आहे. बघा, इथं काय झालं आहे, तर दोन डिफरंट पेरेंटमधून क्रोमोझोम आल्यामुळं इथं व्हॅरिएशन तयार होणार आहे किंवा तिथं काय होणार आहे. आणि ते व्हॅरिएशन कशासाठी, इव्हॉल्युशनसाठी नेसेसरी किंवा इम्पॉर्टंट हे असं मानलं जाते. लक्षात येते. बघा, आपण पाहिलं होतं की सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळं जे काय ऑर्गॅनिझम तयार होते, दे आर डिफरंट फ्रॉम पेरेंट. म्हणजे ते स्लाइटली डिफरंट किंवा 50% ते काय असू शकते, डिफरंट असू शकते. ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर इव्हॉल्युशन. ओके, लक्षात आलं. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट फ्रॉम द टू पेरेंट इट रिझल्ट इन द व्हॅरिएशन इन द सिग्निफिकन्स फॉर इव्हॉल्युशन. त्यानंतर काय होतं, सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग कॅन इज बी डिटरमाइंड. म्हणजे आपण त्या इनहेरिटन्समध्ये किंवा आपण काय करू शकतो, तर त्या ऑफस्प्रिंगचा सेक्स डिटर्मिनेशन करू शकतो. मेल असू शकते का फिमेल असू शकते. पॉईंट आलं लक्षात.